ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली रूम मध्ये असतात। अर्जुन लॅपटॉपवर काहीतरी त्याचं काम करत असतो आणि सायली त्याचं कपाट आवरत असते। तेवढ्याच सायलीच्या हातून एक फाईल खाली पडते। तसा अर्जुन ती फाईल उचलण्यासाठी धाव घेतो। सायली अर्जुनला म्हणते, खरंच सॉरी हा, मी ठेवते नीट। अर्जुन सायलीला म्हणतो, मिसेस सायली, अहो हे काय करताय तुम्ही, सगळं राहू द्या। तशी सायली अर्जुनच्या हातातली फाईल घेत म्हणते, मी नव्हते तर सगळा पसारा करून ठेवलाय। अर्जुन म्हणतो, हा हा, ही लेक्चरबाजी बंद करा आता। आता आराम आहे की आराम करायचा आहे तुम्हाला, चला झोपा शांतपणे। अर्जुनच्या या बोलण्यावर सायली म्हणते, अहो पण। अर्जुन म्हणतो, अहो पण नाही आणि भिहो पण नाही, तुम्ही जा। नाही ऐकलं ना तर अश्विनला तुमचं नाव सांगेल की हॉस्पिटलमधल्या तुझ्या सगळ्या डॉक्टरांना इथे घेऊन ये आणि मग दाखवा बरं मला उठून। यावर सायली म्हणते, नको, त्यापेक्षा मी विश्रांती घेते। तशी सायली बेडवर जाऊन बसते। आता अर्जुन पण पुस्तक वाचायला लागतो। इकडे सायलीला शांत बसवतच नसतं, तिला काहीतरी काम करावंसं वाटत असतं। मग ती बेडवरच्या ब्लँकेटची घडी घालायला जाते। तसा अर्जुन तिला म्हणतो, अहो हे काय करताय? सायली म्हणते, अहो काही जड काम नाहीये हे। यावर अर्जुन मात्र म्हणतो, आराम म्हणजे आराम, दॅट्स माय फायनल। यावर सायली म्हणते, अहो मी बरी आहे, आता नुसती अशी झोपून राहिली ना तर आणखी आजारी पडेल। पण अर्जुन मात्र सायलीचं काहीच ऐकत नाही। तुम्ही काहीच करायचं नाही, आराम करायचा आहे तुम्ही फक्त, असं तो म्हणत असतो। आता अर्जुन सायलीला पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जातो, खाली निघून किचनमध्ये जातो। आता सायली म्हणत असते, एखादा नवरा त्याच्या खऱ्या बायकोचं जसं करतो ना तसं सगळं करता, प्रेमाने माझं तितक्याच प्रेमाने वागता माझ्याशी। सायली आता तिच्याच मनाशी म्हणत असते, एखादा खरा नवरा त्याच्या खऱ्या बायकोचं जसं करतो ना तसं सगळं करता प्रेमाने माझं, तितक्याच प्रेमाने वागता माझ्याशी। पण मला माहित आहे तुम्ही तुमच्या सगळ्याच माणसांशी असं प्रेमाने वागता आणि त्याच माणसांना या प्रियामुळे त्रास झालाय। मी हे सगळ्यांसमोर बोलू शकले नसले तर मी प्रियाला काही माफ करणार नाही, एवढं नक्की। तिला चांगलाच धडा शिकवणार आहे मी, त्याशिवाय ती परत असं करणार नाही। आता पुढच्या भागात पाहूया सायली प्रियाला नक्की काय शिक्षा देते आणि ही कशी अद्दल घडवते। असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।